शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण मंथन प्रकाशनची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची त्यातील इंग्रजीचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर पाहूयात. इंग्रजीचा पेपर त्या मानाने सोपा असतो. नेहमी इंग्रजीला 50 पैकी 50 मार्क पडू शकतात. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. बघूयात आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट. पहिला प्रश्न, व्हॉट इज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे वर्णन करणारा शब्द, त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह सुद्धा म्हणतो. ॲडजेक्टिव्ह हे लक्षात घ्यायचं. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच ॲडजेक्टिव्ह, त्याला आपण मराठीमध्ये विशेषण म्हणतो. मग बघा इथं आईस्क्रीम आहे. मग आईस्क्रीमचं विशेषण, आईस्क्रीम कशी असते तर बघा, हार्ड असते का कठीण, कोल्ड असते का थंड असते, हॉट असते का गरम नाही, सोअर म्हणजे आंबट असते का नाही. मग काय येईल? ऑप्शन नंबर 2 कोल्ड असते आईस्क्रीम. त्यानंतर पुढील क्वेश्चन नंबर 2 पहा. विच वर्ड विल कम बिफोर द वर्ड टॅप इन द डिक्शनरी. आता डिक्शनरीमध्ये आपल्याला म्हटलं आहे विच वर्ड विल कम बिफोर येईल कुठं? अगोदर. कशाच्या? द वर्ड टॅपच्या अगोदर कोणता शब्द डिक्शनरीमध्ये येईल असं विचारलेलं आहे. सुरुवातीला आपण काय करायचं? कोणता शब्द दिलेला आहे? टॅप. आणि पर्यायातले सर्व शब्द या सगळ्यांना डिक्शनरी स्किलप्रमाणे म्हणजेच अल्फाबेटिकली लावून घेऊयात. बघूयात. सर्वांकडं टी आहे, टी आहे, टी आहे, टी आहे, टी आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कोणालाच सुरुवातीला लक्षात आलं नाही. दुसरा वर्ड बघू. ए, इथं आय, इथं ओ, इथं पण ए आणि इथं पण ए. ह्या तिन्हीपैकी येणार आहे ए असणाऱ्या दुसऱ्या लेटरनुसार. आता तिसरं अक्षर बघावं लागेल. पी, याच्याकडं पी आहे, इथं काय एक्स आहे आणि इथं काय बी आहे. बी अगोदर येतं म्हणून पहिल्यांदा शब्द येणार आहे अल्फाबेटिकल 1 नंबरला टेबल. त्यानंतर तिसरं वर्ड इथं तिसरा अक्षर इथं पी आहे आणि इथं एक्स आहे म्हणजे हा 2 नंबरला येणार आहे. त्यानंतर लगेच हा 3 नंबरला येणार आहे. त्यानंतर या दोघात राहिलं टी. त्यानंतर आय अगोदर येतं का ओ? तर नक्कीच ABCDमध्ये आय येतं अल्फाबेटिकली म्हणून हा 4 नंबरला येणार आहे. सर्वात शेवटी कोणता येणार आहे? तो असा शब्द. आता आपण जर अरेंज केले अल्फाबेटिकली अरेंज केले तर पहिला आला टेबल TABLE, सेकंड आला टॅप, थर्ड आला टॅक्सी, फोर्थ नंबरला टायगर, फिफ्थ नंबरला काय आला शेवटी? टॉस. आता आपल्याला विचारा, म्हणजे आपण विचार करा. इथं काय विचारलं आपल्याला की विच वर्ड विल कम बिफोर. अगोदर म्हटलंय कशाच्या? टॅपच्या. टॅपच्या अगोदर काय आलं? इथं टॅपच्या अगोदर काय आलंय? टेबल. बिफोर म्हणजे अगोदर बरं का, पूर्वी. आणि जर विचारलं असतं आफ्टर तर टॅक्सी आला असता, पण बिफोर आहे म्हणून टेबल. ऑप्शन नंबर 4 आलं लक्षात. विच of the following is make the small meaningful word from the garden. या गार्डन पासून आपल्याला स्मॉल वर्ड इथं बनवायचा आहे. अर्थपूर्ण पण मिनिंगफुल. ARD नाही असा काही शब्द. GAR गार मराठीत तयार करू नका. गार म्हणजे थंड, हा काही इंग्रजी मिनिंगफुल वर्ड नाही. त्यानंतर डेन आणि इथं DR दार म्हणू नका म्हणजे झालं बरं का. इंग्लिश वर्ड पाहिजे आपल्याला. डेन म्हणजे काय रे? गुहा आहे की नाही. लिव्हिंग प्लेस ऑफ टायगर, लॉयन, बिअर आहे की नाही, ती डेन गुहा. त्यानंतर पहा म्हणजे क्वेश्चन नंबर 3चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. पुढं आहे व्हॉट्स टाईम इन द क्लॉक. आता हे टायमिंगचं तर मी तुम्हाला छान शिकवलं आहे बघा. टाईम. आता मग किती वाजलेत घड्याळामध्ये तुम्ही पाहिलं तर
तर एक काटा 12वर दिसतोय, लांब असलेला तो मिनिट काटा असतो आणि लहान असतो तो तास काटा असतो. मग कशावर आहे तास काटा? 9 आणि 12 करेक्ट वाजलेत म्हणजे 9, आणि त्याला आपण काय म्हणतो? 9 o'clock. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट विल यू से वेन समवन थँक्स यू? हे बघा, मला सांगा व्हॉट ह्या शब्दांचे अर्थ बरं का इंग्रजीमध्ये लक्षात घेत चला. व्हॉट काय, विल यू से तुम्ही म्हणाल, वेन जेव्हा, समवन कोणीतरी, थँक्स यू तुमचे आभार मानेल, तेव्हा तुम्ही काय म्हणाल? तर बघा, यू आर वेलकम, हाऊ सॅड, हाऊ ग्रेट, सॉरी. काय म्हणाल सांगा बरं? लक्षात येतं लगेच. आपण काय म्हणतो लगेच? यू आर, इकडं बघा नीट. थँक्यू म्हटल्यानंतर, धन्यवाद मानल्यावर आपण यू आर वेलकम म्हणतो नुसतं, किंवा वेलकम पण नुसतं म्हणतो, किंवा इट्स ऑल राईट पण म्हणतो, किंवा नो मेन्शन पण म्हणतो. हे शब्द लक्षात ठेवा. मी काय सांगितलं आणखी एकदा सांगतो. एखाद्यानं जर आपल्याला इंग्रजीमध्ये धन्यवाद मानले, आपले आभार मानले, तर आपण त्याला काय म्हणत असतो? यू आर वेलकम, ओनली वेलकम, इट्स ओके, अँड नो मेन्शन, किंवा मेन्शन नॉट, असं काही ठिकाणी दिलं. नो मेन्शन म्हणजे फार मोठं काही नाही, असं धन्यवाद मानण्या इतकं काही मोठं नाही. मग लक्षात घ्या, इथं येणार आहे. असं येईल का? हौशाड एखाद्याने थँक्यू म्हणलं तर आपण म्हणू का किती दुःखी, असं काय म्हणू का? त्यानंतर हाऊ ग्रेट, किती छान, सॉरी, त्यानं आपल्या धन्यवाद मानलेत आणि आपण त्याला सॉरी म्हणायचं नाही. हे लक्षात घ्या, याच्यावर क्वेश्चन येतो. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. 100% कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा क्वेश्चन परीक्षेमध्ये असणारच आहे, आणि त्याच्यामधले कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अजिबात चुकायचे नाही. बघा, आय हॅव, तर आय हॅव हा करेक्ट फॉर्म आहे. सगळे हॅवचे दिलेले दिसायलेत, आहे की नाही सगळे? पण आपल्याला बनवायचं आहे कशाचा? आय हॅव. बघा, यामध्ये आय हॅव कसं तयार होतो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म? तर तुमच्या लक्षात येऊ द्या की आय हॅवचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जर बनवायचा असेल आपल्याला, तर नेहमी लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर किती आहे तो? तर क्वेश्चन नंबर 6 आहे, बरोबर. आय हॅवचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवायचा आहे आपल्याला. तर नेहमी लक्षात घ्यायचं, जेव्हा पण हॅव येईल का कोणत्या याच्या समोर, त्यातलं काय होतं माहिती आहे का? एच ए निघून जातं बाळांनो, एच ए, आणि आय ॲपॉस्ट्रॉफी आणि VE असं होतं. आय हॅव असं आपल्याला पर्यायामध्ये कुठं दिसतं आहे का? आय हॅव. तर पर्याय क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1 हेच आपलं उत्तर आहे. आता बघा, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये आत्ता जे मी सांगतोय ते काळजीपूर्वक पहा बरं का. जास्तीत जास्त चुकणारे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, आणि हेच परीक्षेत येणार आहेत बरं का पुढे, तुम्हाला नीट लक्षात घ्या. आणि फायनल परीक्षेत पण हेच येणार, जे मी आता सांगणार आहे ते नेहमी लक्षात घ्यायचं. हे बघा, पहिला आय शाल. आता आय शाल असा पण येऊ शकतो बरं का, आणि नकारार्थी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. तर हे कसं लिहिलं जातं माहीत आहे? आय आणि ॲपॉस्ट्रॉफी लिहून LL असं लिहिलं जातं, नीट लक्षात घ्या. त्यानंतर शाल नॉट, शाल नॉट. तर याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा बनतो? शांट, SHANT, शांट. पण तुम्हाला पहिल्यांदा पर्यायात असा दिसेल SHALLN', सायलेंट असं दिसेल. ते चुकीचं आहे, हे लक्षात घ्या, ते चुकीचं आहे. त्यानंतर विल नॉट, त्याचं आपल्याला विलंट दिसेल, विलंट, पण ओंट होणार, WON'. त्यानंतर बघा, कॅन नॉट, तर कॅनचं DN होणार नाही, CAN एकदाच येईल, आणि T, कांट. त्यानंतर एम नॉट,
एम नॉट. तर याचा पण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लक्षात ठेवा. AIN ॲपॉस्ट्रॉफी टी. एन म्हटलंय बरं का मी. एंट काय होणार? AIN आहे बरं का. AIN नीट लक्षात घ्या. परीक्षेमध्ये याच्यापैकीच तुम्हाला एक येणार फायनल परीक्षेमध्ये सुद्धा अवघड म्हटलं की. म्हणून हे ध्यानात ठेवा. एकदा लिहून घ्या. आलं लक्षात? यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 7. विच बघा पंक्च्युएशन मार्क इज युज्ड रॉंग वे इन द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएशन मार्क विच कोणते? पंक्च्युएशन मार्क विरामचिन्ह इज युज्ड रॉंग वे चुकीच्या पद्धतीने इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालच्या वाक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने कोणते विरामचिन्ह वापरलेलं आहे बघा. व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन मार्क दिलेला आहे. कॅन यू सी मी क्वेश्चन मार्क आहे. वेअर आर यू गोईंग क्वेश्चन मार्क आहे. व्हॉट अ सरप्राईज इथं पण क्वेश्चन मार्क आहे. बाळांनो क्वेश्चन असेल तरच क्वेश्चन मार्क येतो. लक्षात ठेवा बरं का. आता मी जे सांगतोय ते बघा. WH क्वेश्चन आहे इथं. व्हॉट इज युअर नेम हे करेक्ट आहे. करेक्ट वे. कॅन यू सी मी तुम्ही मला पाहू शकता का हे पण बरोबर आहे क्वेश्चन मार्क. वेअर आर यू गोईंग हे पण बरोबर आहे. व्हॉट अ सरप्राईज इथं बघा. जेव्हा वॉटच्या पुढं ए येतं का वॉटच्या पुढं डबल सांगतोय वॉटच्या पुढं ए येतं का त्यावेळी तो क्वेश्चन नसतो तर ते सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं आणि म्हणून तिथं एक्सक्लेमेशन मार्क यायला पाहिजे. तिथं क्वेश्चन मार्क दिला आहे म्हणून चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं आन्सर आहे. हे कायम लक्षात ठेवा बरं का. वॉटच्या पुढं जर आलं तर ते कधीही प्रश्नार्थी वाक्य नसतं. लक्षात येईल. ओके. त्यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 8. फाइंड द करेक्ट आर्टिकल फॉर द फॉलोइंग वर्ड. सन दिलेला आहे आणि त्याला आर्टिकल शोधायचं आहे. आर्टिकल 3 ए एन आणि द. आता सन हे कसं आहे रे. एकमेव जगातील आता तुम्ही दुसरे सूर्य सौरमाला काय असतील ते असतील पण आपल्याला माहीत आहे ते सन एकमेव आहे म्हणून त्याच्या पूर्वी काय वापरलं जाईल आर्टिकल द. ऑप्शन नंबर 3 बरोबर. आता आर्टिकलचा व्हिडिओ पाठवल्यावर तो व्हिडिओ बघा काळजीपूर्वक. सगळं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर पहा. सिलेक्ट द करेक्ट वर्ड इन द ब्लँक. 9th क्वेश्चन आहे आपल्याला. रोज हॅज अ डॅश डॅश कलर. आता बघा. रोज हॅज अ डॅश डॅश कलर. ऑप्शन नंबर 1 ब्लू, ब्लॅक, 3rd लाई येलो आणि 4th लाई पिंक. आता या प्रश्नाचं उत्तर मात्र सर्व विद्यार्थ्यांना वाटेल सर येलो पण आहे ना रोज, व्हाईट पण रोज आहे, रेड पण रोज आहे, ब्ल्यू पण रोज आहेत. मग लिहायचं कोणतं? रोज याचा मला मराठीत अर्थ सांगा बरं. रोजला काय म्हणतो आपण? गुलाब. आणि त्याचं नावच गुलाबी रंगामुळे पडलेलं आहे गुलाब. म्हणून तुम्हाला असा क्वेश्चन आल्यावर दुसरं काही लिहायचं नाही. व्हॉट इज द कलर ऑफ रोज? पिंक. काय क्वेश्चन असेल आन्सर त्याचं? पिंक. लक्षात येईल तुमच्या. असं नाही विचार करायचा आमच्या अंगणामध्ये पांढरा गुलाब आहे म्हणून लिहा व्हाईट. नाही लिहायचं. आलं लक्षात? गुलाबचा कलर नेहमी रोजचा कलर पिंक. ओके. पुढील क्वेश्चन नंबर 10 पहा. चूज द करेक्ट लेटर इन द बॉक्स टू फॉर्मिंग 2 मिनिंगफुल वर्ड्स. हे बघा चूज. आता मी प्रत्येक वेळी नाही सांगणार. चूज द करेक्ट लेटर म्हणजे योग्य अक्षर निवडा. इन द बॉक्समध्ये टू फॉर्मिंग तयार होण्यासाठी 2 मिनिंगफुल वर्ड्स अर्थपूर्ण 2 शब्द. COMP-TER. काहीच येऊ शकत नाही दुसऱ्या याच्याशिवाय. काय आहे? कॉम्प्युटर. आणि उभा शब्द तयार होईल UMBRELLA म्हणजे LLA. अम्ब्रेला छत्री. म्हणून काय येणार आहे? यू कुठं आहे? ऑप्शन नंबर 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11.
पिक आउट द इनकरेक्ट शब्द बघत चला. इनकरेक्ट चुकीचा वर्ड इन द गिवन वेब डायग्राम. वेब डायग्राम म्हणजे तक्ता लक्षात घ्यायचा. वेब म्हणजे जाळी असते आहे की नाही. कोणाचं घर आहे वेब? स्पायडरचं आहे की नाही. स्पायडरचं कोळ्याचं घर आहे की जाळी, पण ही जाळी नाही, तक्ता लक्षात घ्यायचं. आता बघा मध्ये वॉक आहे. वॉक वर्ब आहे चालणे. आता चालण्याच्या बाबतीत हे सगळे ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत विशेषण. आपण कसं त्याला चालण्याला कोणकोणतं ॲडजेक्टिव्ह लावू शकतो तर बघा ऑप्शन नंबर 1 नियरली. नियरली वॉक नियरली नाही. वॉक स्लोली हळूपणे हळूवार चाला. वॉक फास्टली वेगात चाला. वॉक स्पीडीली वेगानंच चाला. नियरली असं असतं का? नीटली असू शकेल पण नियरली नाही. मग चुकीचं कोणतं आहे? आता याचे ऑप्शन पलीकडे दिलेत का इथं दिलेत बघावं लागेल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे इनकरेक्ट आहे म्हणून येणार आहे ऑप्शन नंबर 1. नियरली ॲडजेक्टिव्ह नाही, वॉकशी संबंधित बरं का, रिलेटेड लक्षात घ्या. यानंतर आपण प्रश्न पाहूया 12वा. पहा फाइंड द सेंटेन्स दॅट युज्ड बाय ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल म्हणजे काय? क्रमवाचक बरं का. क्रमवाचक संख्या असली पाहिजे. म्हणजे काय? फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ एथ नाईन्थ 10th 11th 12th ह्या ऑर्डिनल नंबर आहेत आणि आपल्याला ऑर्डिनल नंबर विचारलेला आहे. बघा जानेवारी हॅज 31 days. 31 आलं इथं बघा 31, पण 31 काय? कार्डिनल नंबर आहे. आणि इथं चूक काय माहिती आहे का? हे बघा चूक असू ह्या 31 कुठला पण कार्डिनल नंबर लिहिताना 30 आणि 1 याच्यामध्ये काय असलं पाहिजे? डॅश असला पाहिजे. नसेल तर ते चुकीचं आहे बरं का लिहिणं, हे पण लक्षात ठेवा. पुन्हा आपल्याला प्रश्न तसा येऊ शकतो. सेकंड दे हॅड 2 daughters. त्यांना 2 daughters, त्यांना 2 मुले आहेत. इथं तर कुठं आहे? 2 हा कार्डिनल नंबर आहे. त्यानंतर देअर आर 7 days इन अ वीक. आठवड्यामध्ये 7 वार असतात. 7 म्हटलं आहे म्हणजे ही सुद्धा कार्डिनल नंबर आहे. सप्टेंबर इज द 9th month ऑफ द इयर. 9th हे काय आहे रे? 9 हे कार्डिनल नंबर आणि त्याचा 9th ऑर्डिनल नंबर. म्हणून क्वेश्चन नंबर ह्या क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 9th. पण इथं पण लक्षात घ्या हे बघा 9ची स्पेलिंग NINE आहे, पण त्याचा ऑर्डिनल नंबर बनवताना ई लोप पाहून NINTH असं होतं 9th. पुन्हा परीक्षेमध्ये आल्यावर चुकू नका. आलं लक्षात? यानंतर पाहूया पुढील प्रश्न. चूज द करेक्ट वर्ड फॉर द पिक्चर्स. या ठिकाणी पिक्चर्स आहेत कशाचे? खुर्ची, म्हणजे त्याला आपण चेअर म्हणतो. 1 2 3 4 5 जास्त आहेत आहे की नाही? 1 more than 1. मग अनेक वचन असणार आहे प्लुरल फॉर्म. मग चेअरचं काय होणार? चेअर तर होणार नाही चेअर. त्यानंतर सेकंडला आहे चेअर्स. इथं पा ES जोडलेला आहे पण चुकीच्या पद्धतीचा आहे. आणि इथं CHAIRIES लिहिलं आहे हे पण चुकीचं आहे. म्हणजे चेअर्स ऑप्शन नंबर 2 हा प्लुरल फॉर्म बरोबर आहे म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. फाइंड द अपोजिट वर्ड फॉर गुड विच इज हिडन इन द अल्टरनेटिव्ह. हे बघा फाइंड द अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द शोधा. फॉर गुड गुडसाठी. विच इज हिडन जो लपलेला आहे इन द अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायांमध्ये. बघूया आपण आता पर्याय काय आहेत. एनी बडी. अगोदर आपल्याला वर्ड तर माहीत असेल की गुडचा अपोजिट वर्ड बॅड आहे. काय आहे? गुडचा बॅड आहे की नाही? मग बॅड बघावं लागेल आपल्याला. याच्यात बॅड नाही. बॅडमिंटन इथं मात्र आपल्याला बॅड सापडतोय, अपोजिट वर्ड आहे. इथं बॅट असं नाही बरं का. बाथरूम पण इथं बॅट असं का? बॅड चुकून तिथं बॅड DT असं करायचं नाही. बाथरूम. आणि इथं आहे अटेन्शन. तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2 बॅड. गुडचा अपोजिट वर्ड बॅड. त्यानंतर पहा हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स कॅन बी युज्ड इन द गिवन सेंटेन्स. हाऊ मेनी किती कॅपिटल लेटर्स म्हणजे पहिल्या लिपीतील अक्षर. कॅन बी युज्ड
वापरावी लागतील वापरू शकाल इन द गिवन सेंटेन्स. काय सेंटेन्स दिलेलं वाक्य आता इंडिपेंडन्स डे फॉल्स ऑन मंडे. इंडिपेंडन्स पहिला आहे, आय कॅपिटल पाहिजे आणि डी पण कॅपिटल पाहिजे इंडिपेंडन्स डे लिहिताना. आणि मंडे हे वाराचं नाव आहे म्हणून एम कॅपिटल पाहिजे. म्हणजे काय काय आय डी आणि एम हे कॅपिटल असलं पाहिजे. 3 लेटर्स म्हणून ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. सी द पिक्चर अँड फाइंड द लेटर विच इज सी इन इट. म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे की असं चित्र पाहायचं या चित्रामध्ये की त्याच्यामध्ये लेटर आपल्याला दिसलं पाहिजे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ पी लेटर दिसत आहे, एच इथं नाही. हे बघा पी ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 17. फाइंड द अपोजिट वर्ड ऑफ गिवन वर्ड दिलेल्या शब्दाचा. एम्प्टी म्हणजे रिकामा, आमटी नाही एम्प्टी, नाही तर आमटी म्हण चालू लगेच पोळी नसते का, भात का, बरं जे असेल ते, पण ते आमटीच नाही ना. एम्प्टी म्हणजे रिकामा. तर भरलेला त्याच्यासाठी काय शब्द आपल्याकडं फुल आहे की नाही. मग आपल्याला बघावं लागेल. हाफ आहे, हाफ म्हणजे अर्धा, नाही येणार ते. लो म्हणजे कमी, नाही येणार. किंवा खालचा पण म्हणतात बरं का, लो कमी किंवा खालचा. आता बघा नाईस सुंदर पण नाही येणार. फुल तर नक्कीच येणार आहे. एम्प्टी फुल हा म्हणजे रिकामा भरलेला. ओके. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 18. फाइंड करेक्ट पिक्चर. योग्य चित्र शोधा. ॲट क्वेश्चन मार्क प्लेस. प्रश्नचिन्हाच्या जागी. या ठिकाणी जीप लिहिलंय, पिक्चर जीपचं आहे, चित्र जीपचं आहे. या ठिकाणी ट्रॅक्टर लिहिलंय, मग चित्र कशाचं असलं पाहिजे, ट्रॅक्टरचंच असलं पाहिजे. ऑप्शन 1ला एरोप्लेन, 2ला बस, 3ला ट्रॅक्टर, 4थला काय आहे. 4थचं मला जरा नीट ओळखू आलं नाही बरं का, पण ती बुलक कार्ट आहे, बैलगाडी. मला जरा दिसायला नीट दिसलं नाही पण बुलक कार्ट आहे. म्हणजे ट्रॅक्टरच्या ठिकाणी ट्रॅक्टर ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूया विच ऑफ द गिवन पेअर ऑफ वर्ड इज इनकरेक्ट म्हटलं. इनकरेक्ट चुकीची. हे असे शब्द लक्षात घ्या. बघा डॉग कोट, लायन केव, माऊस होल, हॉर्स स्टेबल. आता मग इथं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल लिव्हिंग प्लेस दिलेत ॲनिमलचे. मग डॉगचं लिव्हिंग प्लेस कोट असतं का, नाही केनल असतं, केनल. म्हणजे हेच रॉंग आहे. तरी पण पाहूया. लॉयनचं केव आहे, बरोबर आहे. माऊसचं होल हे पण बरोबर आहे आणि हॉर्सचं स्टेबल हे पण बरोबर आहे. मग काय रॉंग, डॉगचं कोट हे रॉंग आहे. असं बरोबर केल्यावर बरोबर आहे, नाही रॉंग आहे, उत्तर बरोबर आहे. लक्षात येतं आहे. पेअर इज रॉंग बट आन्सर इज राईट. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया, 20वा प्रश्न. काय आहे तर बघा रीड द फॉलोइंग डायलॉग म्हणजे संवाद, खालील संवाद वाचा. अँड फाइंड द करेक्ट पंक्च्युएशन मार्क आणि योग्य विराम चिन्ह शोधा. सेंटेन्स बघा कुठं, सेंटेन्स इन द ब्लँक प्लेस स्पेस, रिकाम्या जागी. आता बघूयात आपण. सुनील सेड हाय, वुड यू लाईक टू लुक ॲट माय पिक्चर. अनिल सेड ओ यस आय वुड लव इट. सुनील सेड हिअर. अनिल सेड डॅश डॅश. हे बघा आता या ठिकाणी दोघाचं कन्व्हर्सेशन आहे, दोघाचं संभाषण आहे. मग इथं बघा सुनील म्हणतो काय हाय. भेटल्यानंतर आपण म्हणतो की नाही हाय हॅलो नमस्ते. तसा भेट झाल्यानंतर म्हणतो वुड यू लाईक टू लुक ॲट माय पिक्चर. तुला माझं चित्र बघायला आवडेल का. अनिल से ओ यस आय वुड लव टू. बघा मला नक्कीच आवडेल बरं का, मला ते आवडेल. मग सुनील दाखवतो ना हिअर. मग पाहिल्यावर अनिलची काय भावना असेल रे, काय असेल तर बघा व्हॉट इज दिस, हे काय म्हणेल का, हे काय. त्यानंतर
डोंट वरी, काळजी करू नको. ओ नाईस, ओ सुंदर आहे. आणि पुन्हा बघा, ओ नाईस, वाव, दिस इज ब्युटिफुल. काय असेल त्याची भावना नक्कीच. तर वाव, दिस इज ब्युटिफुल ऑप्शन नंबर 4 असायला हवं. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 21. बघा 21 म्हणलं बरं का मी आता. हा झाला कसला? ऑर्डिनल नंबर झाला, लक्षात घ्या. 21. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाईज अँड फाइंड द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. साई हँडीक्राफ्ट्स. हँडीक्राफ्ट्स कशाला म्हणतात? साई नाव आहे, हातानं, हस्तउद्योग म्हणतो की नाही आपण, हातानं बनवलेल्या वस्तू. द बेस्ट स्टॉप फॉर गिफ्ट आर्टिकल्स इन्क्लुडिंग वुडन अँड ब्रॉन्झ. मला जरा दिसत नाही, हे थोडंसं ब्रॉड करूया, मोठं करूयात. हां बघा, वुडन अँड ब्रॉन्झ आर्टिकल्स, ज्वेलरी, हँड प्रिंटेड फॅब्रिक्स, बॅग्स, ड्रेसेस एटसेट्रा. B10 अरोरा टॉवर्स, बस स्टँड रोड, माळीवाडा, अहमदनगर. आता अहिल्यानगर म्हणतो, पण या ठिकाणी आहे तसं. अहमदनगरचं नाव सध्या काय आहे? अहिल्यानगर, पण या ठिकाणी अहमदनगर आहे. चला आता आपण क्वेश्चन्स पाहूया. याच्यावरचे क्वेश्चन्स पाहूया. काय आहे क्वेश्चन पहा. फर्स्ट म्हणजे एकच क्वेश्चन आहे त्याच्यावर. विच मटेरियल्स आर सेलिंग इन अबाऊ ॲडव्हर्टाईज. म्हणजे वरच्या जाहिरातीमध्ये काय विकलं जात आहे, कोणता माल विकला जात आहे. तर बघा, हँड प्रिंटेड फॅब्रिक्स, बॅग्स अँड ड्रेसेस, वुडन आर्टिकल, ब्रॉन्झ आर्टिकल अँड ज्वेलरी, ऑल आर करेक्ट. तर लगेच लक्षात येईल तुमच्या. तर हँडक्राफ्ट फॅब्रिक्स, बॅग्स अँड ड्रेसेस आहेत. आलं लक्षात. त्यानंतर वुडन आर्टिकल आहे, वुडन अँड ब्रॉन्झ आर्टिकल. ब्रॉन्झ आर्टिकल अँड ज्वेलरी हे पण आहे, ब्रॉन्झ आर्टिकल अँड ज्वेलरी, ऑल आर करेक्ट. म्हणजे हे तिन्ही आहे, म्हणून ऑल आर करेक्ट. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 22. काय आहे पहा. हाऊ विल यू रिक्वेस्ट टू युअर क्लासमेट टू लेंड अ प्रॅक्टिकल नोटबुक. आता बघा, हाऊ विल यू रिक्वेस्ट, तुम्ही कशी विनंती कराल कुणाला? टू युअर क्लासमेट, तुमच्या वर्गमित्राला, मैत्रिणीला. टू लेंड देण्यासाठी. कशासाठी पाहिजे तुम्हाला? प्रॅक्टिकल नोटबुक. तुम्हाला प्रॅक्टिकलची नोटबुक हवी आहे, तर तुम्ही कशी रिक्वेस्ट कराल? बाळांनो, एकच शब्द लक्षात घ्या. रिक्वेस्ट असलं की 99% प्लीज वर्ड असला पाहिजे. कोणता वर्ड असला पाहिजे? प्लीज वर्ड असलाच पाहिजे. मग बघूयात. गिव मी युअर प्रॅक्टिकल बुक. तू मला तुझी प्रॅक्टिकलची वही दे, प्रात्यक्षिक वही दे. हे काय रिक्वेस्ट झाली का? दाब दिल्याने झाली की, आहे की नाही? त्यानंतर बघा, कॅन यू गिव मी युअर प्रॅक्टिकल नोटबुक. काय आलं रे बाबांनो? प्लीज, कृपया तू मला तुझी प्रात्यक्षिकची वही देऊ शकतेस का? रिक्वेस्ट. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 2. इथं बघा, हॅव यू अ प्रॅक्टिकल नोटबुक. तुला प्रात्यक्षिक वही आहे का? तुझ्याकडं प्रात्यक्षिक वही आहे का? काय करायचं आहे का ती रिक्वेस्ट? त्यानंतर पहा, आय वॉन्ट युअर प्रॅक्टिकल नोटबुक. मला तुझी प्रात्यक्षिकची वही पाहिजे. ही विनंती झाली का? अरे ही तर धमकी झाली, आहे की नाही? मग असं असेल का? नाही, मला तुझी पाहिजे असं आपण विनंतीमध्ये मागू शकतो का? विनंती करू शकतो का? नाही, प्लीज. मग मी काय सांगितलं एवढं लक्षात घ्या. प्लीज असलंच पाहिजे रिक्वेस्टमध्ये. 99% कधी येत नाही ते आपण पुढं बघूयात तसा क्वेश्चन आल्यावर. ओके. क्वेश्चन नंबर 23rd and 24th. 23rd and 24th ऑर्डिनल नंबर लक्षात घ्या.
रीड द फॉलोइंग प्रोज अँड फाइंड द आन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला खालील उतारा वाचायचं. प्रोज म्हणजे उतारा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बघूयात, वाचूया. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल रिसेंट वॉटर स्टोरेज इज द डॅम. डॅम धरण. डॅम्स मेड इट पॉसिबल टू स्टोअर ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर. ह्यूज क्वांटिटी म्हणजे मोठ्या प्रमाणात वॉटर, पाणी स्टोअर, साठविणे. ॲज अ रिझल्ट मोर लँड वॉज ब्रॉट अंडर कल्टिवेशन. कल्टिवेशन म्हणजे सिंचन, पाण्याखाली सिंचन. सिटीज बिगॅन टू ग्रो. शहरे वाढायला लागली. त्यानंतर बघा, इट बिकम पॉसिबल टू सेट अप फॅक्टरीज अँड जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि त्यामुळं डॅममुळंच काय झालं, फॅक्टरी म्हणजे कारखाने उभारणे शक्य झालं आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत निर्माण करणं शक्य झालं. महाराष्ट्र हॅज सेव्हरल लार्ज डॅम्स सच ॲज जायकवाडी, कोयना, उजनी अँड एलदरी. हे डॅमची नावं आहेत, धरणांची नावे आहेत. कुठल्या? महाराष्ट्रातल्या. आता पाहूयात क्वेश्चन काय. व्हॉट इज द यूज ऑफ वॉटर. वॉटरचा उपयोग काय होतो, पाण्याचा. अंडर लँड कल्टिवेशन, म्हणजे सिंचनासाठी. ड्रिंकिंग वॉटर इन सिटीज, पिण्यासाठी पाणी शहरांना. आणि जनरेट इलेक्ट्रिसिटी, वीज निर्माण करण्यासाठी, वीज निर्मितीसाठी. तर याच्यातलं तिन्ही बरोबर आहेत. बरोबर. ओनली ए नाही, ओनली बी नाही, ओनली ए अँड बी सुद्धा नाही. ए, बी अँड सी आर करेक्ट. ऑप्शन नंबर 4 ते सगळ्यासाठीच वापरलं जातं असं आपल्याला प्रोजमध्ये पण सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 24. विच डॅम इज नॉट इन महाराष्ट्र. विच डॅम म्हणजे कोणतं धरण महाराष्ट्रात नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणतं धरण महाराष्ट्रात नाही असं विचारलेलं आहे. बघूया. भाकरा, नानगल, उजनी, एलदरी अँड कोयना. इथं जर पाहिलं, महाराष्ट्र हॅज सेव्हरल लार्ज डॅम्स सच ॲज जायकवाडी. त्यानंतर कोयना, हे पहा कोयना आलेलं आहे नाव, कोयना. उजनी आलेलं आहे. आणि एलदरी पण आलेलं आहे. कोणतं नाही? भाकरा, नानगल हे महाराष्ट्रात नाही. त्यानंतर चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द गिवन पिक्चर. पहा बरं पिक्चर. टीचर आहेत आणि त्यांच्या समोर 2 मुले दिसत आहेत, स्टुडंट. आणि तो एक काय करायला आहे, आपल्यासारखंच आपण कसं करतो शाळेत आल्यावर, दुपारी जेवल्यावर सर शिकवते तर आपलं चालू असतंय, आहे की नाही. मोठ्यानं तोंड वाचायचं म्हणजे रडायचं नाही बरं का, आहे की नाही. भोंगा पसरणे म्हणजे रडणे असते. भोंगा नाहीत पसरत पण तोंड हे करतात, आहे की नाही. मग त्याला आपण जांभळी देणं म्हणतो. आणि इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, बघा यॉन म्हणतो, बरोबर आहे की नाही. YAWN, यॉन म्हणजे जांभई देणे. मग आता तिथं तो जांभळी देत आहे. मग टीचर काय म्हणतील पहा, डोंट यॉन, डोंट स्माईल, डोंट लाफ, डोंट स्लीप. आता याच्यापैकी काय म्हणतील, तो जांभळी देतो म्हटल्यावर डोंट यॉन, जांभळी देऊ नको, जांभई देऊ नको असं. डोंट स्माईल म्हणजे हसू नको, डोंट लाफ म्हणजे मोठ्यानं हसू नको, आणि डोंट स्लीप म्हणजे झोपू नको. झोपतेत बी बरं का विद्यार्थी तुमच्यासारखे. काही विद्यार्थी सकाळी शाळेत आल्यावर झोपतात. ठीक आहे, आपण सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. तुम्हाला प्रश्न सोडवताना मजा आली असेल आणि प्रश्न समजले असतील. काळजीपूर्वक सोडवा, एकही मार्क जाणार नाही याची काळजी घ्या. इथं थांबूयात. धन्यवाद.